त्यात पहिल्यांदा मी माझा परिचय देते. मी पूजा विजय गाडवे आणि मी ग्राफिक डिझायनर आहे. आणि तर नमस्कार सगळ्यांना. माझे हाय एव्हरीवन. आणि आज आपण हा फर्स्ट व्हिडिओ आहे माझा पॉडकास्टचा. तर नक्की काय पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. आणि इथे तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील, तर नक्की शेअर करा. तर हे माझे आहे, हे माझे अहो आहेत आणि हे दोन्ही छोटे दीर आहेत. तर त्यांच्याबरोबर आज आपण फर्स्ट व्हिडिओ शूट करत आहोत. तर आज आम्ही आलेलो आहोत. से हाय. हॅलो. हाय 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 हाय. तर आज आम्ही इथे एक प्राचीन शिवकालीन मंदिर आहे, तर तिथे आलो होतो. आणि इथे मस्त वाटत आहे म्हणून मला वाटलं इथे शूट करावं. सर, मला असं नॅचरल ठिकाणी आवडतं शूट करायला वगैरे, तर त्यात काही हरकत नाही आहे मला. आणि मित्रांनो, तुम्हाला अशाच म्हणजे कसं ऐकविनी सोबत तर तुम्हाला अशाच निसर्गरम्य वातावरणात आणखी जो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या सोबत असेच कंटेंट तुम्हाला भेटणार आहेत. तर खरं तर आपण कुठं आलोत माहिती का? आज आपल्या धाराशिवमध्ये लेणी आहेत आणि आपण तिथं आलेलो आहोत. आम्हाला फिरायला तर आधीपासून खूप आवडतं. तुम्ही ते व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले नाहीत ह्या चॅनलवर आणि तुमच्या डिमांडनुसार आम्ही नक्कीच करूया. पण आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि यार, तुम्ही काय म्हणता ह्याबद्दल? कोण मी का? आजच्या व्हिडिओबद्दल. आजचं हां, मला माहीत नव्हतं. आत्ताच आपल्याला कळालं की वहिनीने जॉनर निवडला आहे. चांगला वाटला, कारण पॉडकास्ट करायचा आपण खूप दिवसापासून विचार करत होतो आणि चांगला आहे पॉडकास्ट करणं, कारण की सगळ्याला गप्पा मारता येतात आणि एखादा टॉपिक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो आणि माहिती मिळते त्याबद्दल. हां वहिनी बोला. तर बोला. तर सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा मला पूर्ण आमच्या चॅनलवर. माझं पूर्ण नाव आहे आदित्य माझं पूर्ण नाव आहे आदित्य दत्तात्रय गाडवे. मी याचा मोठा भाऊ आहे आणि याचा छोटा भाऊ आहे. ते माझ्या बहिणी आहेत. तर हां, आपला प्लॅन बनला होता फिरायला यायचा, तर हां सांगितलं होता तसं. हां, तर इथे खूप छान छान अशा प्राचीन लेण्या आहेत. तर त्या आम्ही पाहिल्या. त्या तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये थोडं फुटेज मिळेल आणि त्याचा इतिहास आपण भाऊजींकडून जाणून घेणार आहोत. हां, तर मला पण एवढं क्लिअर माहीत नव्हतं, पण जेव्हा मी चेक केलं ना, मला वाटत होतं 1300 मध्ये लेण्या आहेत, 1300 इसवी सन मधल्या. पण ह्या लेण्या निघल्या आता 1060 ते 1087 मध्ये बांधल्या आणि तितक्या पुरातन आहेत. पण ह्याचं मेन गोष्ट थोडं संवर्धन कमी झालं, पण बघण्यासाठी एकदम भारी आहे. महादेवाचं मंदिर पण आहे. आणि हां, आमच्यापैकी बहुतेक वहिनींचं मला माहीत नाही, पण आम्ही तिघांनी तर अशी महादेवाची पिंड अजून बघितली नाही जी जमिनीपासून उंच अंतरावर आहे. पिंड सहसा खाली असते ना जमिनीवर. तर याचं असं ऐतिहासिक आहे सगळ्या गोष्टी. तर हां, मला महादेवाची मंदिरं खूप आवडतात, कारण की ती मोस्टली प्राचीन काळात बांधलेली आहेत आणि छान असतात. तिथे मला शांतता वाटते. आणि जे आताचे आपले मंदिर आहेत ना, त्यापेक्षा जुने मंदिर बघायला चांगलं किंवा काय यावं माहिती का? तर त्या काळातली जी इंजिनिअरिंग आहे ना, ते सगळ्यात बेस्ट आहे. आता पण आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाही. आणि यार, आम्हाला ते हे तर पण दिसलं ह्या मंदिरात की यार, एवढं ऊन असताना, आता तुम्हाला दिसत नसेल आम्हाला घाम आलेला, पण खरं तर बाहेर खूप ऊन आहे, तरी सुद्धा मधी पूर्ण असं गार वातावरण होतं. तर ही एक चांगलं इंजिनियर आणि म्हणजे इंजिनिअरिंगमुळेच होऊ शकतं. खूप थंडावा होता ऍक्च्युली. हो. आणि आता जरी जे मंदिरे बांधली आहेत ते वाटतात की असं बांधलेली आहेत, ही असं वाटत नाही की बांधलेली मंदिर आहे ऍक्च्युली. आणि कसं माहिती का, ती मंदिर असं खूप मोठ्या जागेत नाही, पण तुम्ही जेव्हा त्या मंदिरात फिरता ना, ती एवढा एरिया मोठा वाटतंय ना. सो त्या काळातली इंजिनिअरिंग खरंच बेस्ट होती. इल्युजन टाईप आहे ती. येस ऍक्च्युली. आणि यार, मी एकदा इकडं कसं आहे माहिती आहे का, धाराशिवच्या आसपास खूप सारे प्रेक्षणीय स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत जिथं आपण व्हिजिट करू शकतो. आणि हे काही खूप फेमस स्थळं नाही आहेत, पण ऐतिहासिक आणि खूप जुने पण आहेत. काही बघण्यासारखे आहेत, पण लोकांनी जास्त एक्सप्लोअर नाही केली आणि फेमस नाही आहेत, म्हणून जास्त लोकांना माहीत नाही आहे. तर आम्ही आता आम्हाला जेवढे शक्य होतील, जेवढे शेजारी वेगवेगळे ऐतिहासिक स्थळे वगैरे आहेत त्यांना आम्ही व्हिजिट करू आणि जमेल तेवढे आम्ही इथं ब्लॉग किंवा पॉडकास्ट अपलोड करू. आणि आम्ही नुकतेच पुण्यातून धाराशिवला शिफ्ट झालेलो आहोत. तर त्याचं कारण काही वेगळं आहे, पण आम्हाला आवडतं इथे. हां, आणि यार, खरं तर आपल्या हे चॅनलवर फर्स्ट व्हिडिओ आहे, तर थोड्याशा चुका आमच्याकडून होतात नक्कीच.
तर आम्ही थोड्या ते होतील. पुढच्या व्हिडिओत नक्कीच आम्ही इम्प्रूव्ह Cover करायला बघू. आणि मोबाईल या घेऊन दोन्ही बस. धीरांचं चॅनल आहे, तर नक्की त्याला सबस्क्राईब करा. Yes. भाऊजी तुमच्या चॅनलचं नाव सांगा. तर आपल्या चॅनलचं नाव धाराशिव व्लॉगर आहे. आणि मी जे आपण थोड्या आधी बोललो ना, आपल्या आसपास खूप सारे इथे स्थळ आहेत, तर त्याचे व्लॉग मी नक्कीच अपलोड केलेले आहेत खूप आधी, आणि ते तुम्ही चेक करू शकता. नक्की जाऊन चेक करा. हो. आणि ह्या भाऊजींनी पण आता ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे, म्हणजे त्यांचा चॅनल आहे, बट त्याच्यावर काही शायरी, अपलोड fitness. करून, पण ते खूप छान शायरी करतात. तर तुम्ही कधीपासून भाऊजी शायरी लिहायला लागलात? यार मला माहित नव्हतं. मला माझे कोणतरी म्हणलं की यार माझ्यासाठी शायरी लिहितोस का, मग मला एका मिनिटात मला सुचलं, हा. आम्ही लिहिलं आणि तिला आवडलं. मग मला कळालं की यार मला लिहिता येतंय. हा, चांगलं आहे. हो, चांगला शायरी. आणि तेव्हा तर एखादी तिसरीमध्ये शायरी होतं. आम्हाला ऐकायला हा, आवडेल तर मी, सगळ्यांना. म्हणजे शायरी ह्याला कसं ह्याला शायरी म्हणता येईल का नाही मला माहित नाही, पण 2 वाक्य लिहिली होती मी. ती वाक्य अशी आहेत की बघून सांगतो, म्हणजे चुकायचं नाही आपल्याला पहिल्यात. तर ते असं आहे की जो देख पाते है आंखें अगर उसकी तस्वीर बना पाता मैं, जी दिसते ती आपल्याला कळत ना. हा. और जो मेरे दिल में महसूस करता हूँ तुम्हारे लिए काश तुम्हें कह पाता मैं. ओके, असं आहे. म्हणजे जो देख पाती है आंखें वो काश मैं तस्वीर उसकी तस्वीर बना पाता मैं. और पुढे जरा जो महसूस करता हूँ तुम्हारे लिए काश तुम्हें बता पाता मैं. ओ नाईस शायरी. फक्त त्या थोड्या शायरीचा अंदाज यायला पाहिजे. आता हा. थोडस फर्स्ट व्हिडिओ आहे आमचा, म्हणून करेक्ट. आणि मी शायरी असं कधी म्हणली पण नाही कोणासाठी, लिहितो मी आता. थांबा, मी वाचून दाखवते. हा थांबा. कुठे गेलं? आलो, माइक चेक चेक. जैसे देख पाती है आंखें काश वैसे तस्वीर ले पाता मैं, जो करता हूँ महसूस तुम्हारे लिए काश बता पाता मैं. हो, असं आहे. चांगली शायरी आहे. आणि Nice. यार मला पण माहित नव्हतं माझा दादा एवढे चांगले शायरी करतो. मी जेव्हा त्याच्या शायऱ्या वाचल्या ना, त्यानं चॅनलवर अपलोड केलेल्या, तेव्हा मला समजलं. मला वाटत होतं मी त्या सगळ्या शायऱ्या वाचल्या, खूप छान छान शायऱ्या आहेत. तुम्ही पण नक्की जाऊन चेक करा, मलाही आवडतं. दादाने मला काय बघितलं. म्हणायचं नाही काय बाबो. आणि यार खरंच मला पण यार हे गोष्ट भारी वाटली की आता आपल्या वहिनी कोकणातल्या आहेत, सो त्यांच्या एवढा निसर्ग तर कोणीच बघितला नसेल. आणि मग खरंच वहिनी धाराशिवला येऊन एन्जॉय करायला नाही हा, पण लय चांगली गोष्ट त्यांनी आहे. आपल्या धाराशिवच्या निसर्गाला अप्रिशिएट केले म्हणजे नक्कीच आपलं हो, भारी म्हणजे नक्कीच आहे. हो हो, नक्कीच आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गावात वेगवेगळं काहीतरी असतं. आणि म्हणजे आम्ही कोकणकर आहेत म्हणून काय असं म्हणायला नाही पाहिजे अरे इथे काय नाही आहे, इथे काय नाही. सगळे छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला पाहिजे लाईफमध्ये. बाकी काय असतं. हा, आणि आपण ह्या चॅनलवर नक्कीच कोकणातले पण व्हिडिओ लवकरच हो, घेऊन येऊ. नक्कीच शेअर करा. हा, कोकण आपल्या ट्रिप इज कमिंग सून. हो, हॅशटॅग कोकणातली मुलगी, vlogs, videos. हॅशटॅग कोकणातली मुलगी धाराशिवची सून होते तेव्हा. हो भारी डायलॉग होता. तर नक्कीच आपण आपला प्लॅन जसा बनल तसं कोकणातले पण व्हिडिओ ह्यावर अपलोड करू. आणि यार आपलं असं काही ठरलेलं नाही की फक्त धाराशिव मधले किंवा कुठले व्हिडिओ अपलोड करायचे. आपलं मन होईल आणि आपले ट्रिप जिथं निघतील ना तिथले व्हिडिओ ह्या चॅनलवर येणार आहेत. आणि भाऊजी आता सध्या कराडला असतात इंजिनिअरिंग साठी. होय. हॅशटॅग इंजिनिअर. काय काय तर तिथे पण आपण नक्की जाण्याचा प्लॅन बघू, हो. पण आता सांगायचं नाही तसं. हा, आपले प्लॅन आता जरी रिव्हील नाहीत करायचे. तुम्ही हो. सबस्क्राईब करा, मग तर नक्कीच आपण नक्की reveal करूया. नक्की. तर आता आम्ही जसं आज लेण्याला आलो आणि हे आपला गप्पांचा सेशन किंवा तुम्ही पॉडकास्ट म्हणू शकता, हे आपण रेकॉर्ड केले. असे आपण आणखी पण जागाला जाऊ. आणि यार तुम्ही जर धाराशिवमधून बघत असाल किंवा आपल्या महाराष्ट्रातून कुठून पण बघत असाल, तुम्ही नक्कीच सांगा की यार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या जागी पाहिजे किंवा आम्ही कुठं प्लॅन बनवावा अशा व्हिडिओसाठी, तुम्ही नक्की आम्हाला सजेस्ट करा. हो, नक्की मेसेज करा, कमेंटमध्ये टाका. मग आम्ही ट्राय करू त्याच प्लेसवर जाण्याचं. आणि जर तुम्ही धाराशिवच्या जवळ राहत असाल किंवा धाराशिवमध्ये राहत असाल किंवा धाराशिवला येण्याचा प्लॅन असेल तर नक्की लेण्यांना व्हिजिट करा असं मला वाटतं. कारण की आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात खूप गोष्टी अशा आहेत त्या अनएक्सप्लोरर. म्हणजे थोडंफार म्हणजे असं वाटतं की जायला पाहिजे, लोकांनी बघायला पाहिजे, आपला इतिहास कळतो असं मला वाटतं. आणि एक खास गोष्ट येताना बॅटरी नक्की घेऊन या. चांगली धाराशिव लाईट लेण्यांना विजिट करताना बॅटरी एक चांगली बॅटरी घेऊन या. क्लिअरली बघायला पाहिजे.
हा, कारण मध्ये अंधार आहे खूप, तुम्हाला टॉर्च मारूनच मूर्ती वगैरे दिसते. आणि तिथे खूप वटवाघूळ पण आहेत. आणि खूप सारे वटवाघूळ पण. धाराशिवचा बोगदा जे आहे ना, ही 1600 मीटरचा आहे, 1.5 किलोमीटर आणि प्लस 100 मीटर, आणि ती सुद्धा लय मोठी, म्हणजे एवढे मोठे बोगदे नाहीत आपल्या भारतात, हा, पण अशा आहे रेल्वेचे. तो जो बोगदा आहे त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड करायचा, एक क्लिप मी गेले होते तिथे, पण आतमध्ये नव्हतं गेलो आम्ही, बाहेर. ऍक्च्युली आम्ही ब्रिजवर थांबलेलो आणि तिथून ट्रेन चालली होती आणि त्या रेल्वेला ते पूर्ण असं ब्रिज हालत होतं, म्हणून मला भीती वाटली. आणि मग त्याच्यामुळे आम्ही सगळे पळून आलो. हा, पण म्हणजे मला माणसांनी बांधलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर विश्वास नाहीये. जर मी कोणत्या गडावर वगैरे गेले तर मला तिथून भीती नाही वाटत खरं तर. हा, म्हणजे वहिनींना आताच्या इंजिनिअरिंग वर भरोसा नाहीये, हा. पण त्या काळातल्या नक्कीच आहे. तसं नाही मला म्हणायचं, पण आहे म्हणजे आता गड वगैरे जे बांधले ते खूप प्राचीन आहेत, पण मी तिथे गेल्यावर मला भीती नाही वाटत खाली पाहायची. पण एखाद्या बिल्डिंग वर वगैरे गेले तर मला भीती वाटते, अरे पडेल का, असं का तसं. हा. तर तुम्ही पण, मला माहिती आहे नक्कीच हे खूप लोकांना असं होत असेल. आणि यार वहिनी पुण्यात 7व्या मजल्यावर राहत होत्या बरं का, आणि त्यांची आई 9व्या मजल्यावर राहत होत्या, मग विचार करा तरी पण. मी 7व्या मजल्यावर राहत होतो आणि आधी आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहत होतो, 3ऱ्या फ्लोअरवर. आता आम्ही ग्राउंड फ्लोअर. आता आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहतो आणि सगळं ग्राउंड आमचंच आहे. आणि यार मगाशी वहिनी जसं बोलल्या की आपल्या महाराष्ट्रात अशा खूप साऱ्या जागा आहेत जे म्हणजे प्राचीन आहेत, फक्त ते एक्सप्लोर करायच्या राहिलेल्या आहेत. तर आपल्या धाराशिव मधल्या अशा जे पण जागा असतील ते आम्ही नक्कीच ट्राय करू, हो ना, एक्सप्लोर करायला. आणि मला असं वाटतं की धाराशिव मधल्या लोकांनी थोडंफार फिरायला पाहिजे, म्हणजे जे यंगस्टर वगैरे आहेत त्यांनी तरी ऍटलिस्ट की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर केल्या पाहिजेत. कारण की मला असं इथे आल्यावर एक भासलं की इथे कोण येतच नसेल, मला असं वाटतं फिरकत नाही, आणि आलं तरी फक्त नावं लिहून जातात. तर का ते खरंच छपरी मुलं मुली येऊन नावं लिहून जातात, नाही तर काय त्याला आणि मेन तर फटके दिले पाहिजे त्यांना. पुण्यात पण बघितलं असेल, मी बघितलंय की नावं लिहिलेली आहेत, पण मंदिरावर कोणीच लिहित नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं पर्वतीला वगैरे तर आहेत नावं लिहिलेली, पण ते मंदिरांच्या भिंतीवर कधीच लिहित नाही. तर मग इथलं का 1000 वर्ष जुन्या मंदिरावर लिहिलेत नाव. हो, 1000 जुन्या मंदिरावर, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो. आणि खरं तर आम्हाला हे म्हणायचं की यार तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं काय झालं माहिती का, आम्ही खूप साऱ्या गप्पा आमच्या लय रंगल्या आणि खूप सारे क्लिप मोबाईल लावला रेकॉर्ड होत आहे असं आम्ही अजून केलं, पण आपली रेकॉर्डिंग बंद झाली. आम्ही पान तर खाल्लं पण कातच टाकलं नाही. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मला माफी करावी कारण की हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे तो पूर्ण शूट झालेला नाही. नेक्स्ट व्हिडिओ आम्ही पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न करू, कारण की मोबाईलमध्ये मेमरी नव्हती आणि ट्रायपॉडमध्ये लावल्यामुळे तो मला समजलं नाही. आम्ही खूप गप्पा मारल्या. नेक्स्ट व्हिडिओ पण असाच असेल, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं. तर धन्यवाद.